एका राज्याच्या निवडणुकीचा निकालाचा शेजारच्या राष्ट्रावर काहीच विशेष प्रभाव खरं तर पडायला नको. पण तरी देखील बंगालमध्ये जेव्हापासून शुभेंदू अधिकारींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे किंवा त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, तेव्हापासून बांगलादेशमध्ये अक्षरशः खळबळ माजलेली आहे. आता त्यांना याची भीती वाटते की भारतात पसरलेले लाखो जे बांगलादेशी नागरिक आहेत त्यांना भारत सरकार आता पुश इन करून बांगलादेशात फेकून देईल, त्यांना बांगलादेशच्या बॉर्डरमध्ये ढकललं जाईल. या गोष्टीला बांगलादेशचं सरकार देखील घाबरलंय आणि तिथले नेते देखील घाबरले. त्यातला नाहीद इस्लाम नावाचा नेता तर म्हणतोय की बांगलादेशी लोकांना आता पुश इन केलं जाईल, त्यासाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तो ममता बॅनर्जींना सपोर्ट देखील करतोय. तो म्हणतोय तुम्ही भारत सरकार विरुद्ध लढा. 17 कोटी बांगलादेशी लोक ममता बॅनर्जींच्या पाठीमागे आहेत. आता ममता बॅनर्जींना बांगलादेशी लोकांच्या मदतीची गरज का आहे? दुसरा एक बांगलादेशी नेता तर म्हणतोय ममता बॅनर्जी तुम्ही वेगळा देशच निर्माण करा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. म्हणजे बांगलादेशी ममता बॅनर्जींना एवढं का डोक्यावर घेतायत हे कळत नाही. दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा आणखी एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे पाण्याचा. बांगलादेशला तिस्ता नदीचं पाणी पाहिजे, गंगा नदीचं देखील पाणी पाहिजे. हा प्रॉब्लेम काय आहे आणि बांगलादेश यासाठी अक्षरशः गुडघ्यावर येऊ शकतो, त्याचं कारण काय तेही तुम्हाला सांगतो. पण त्यात बांगलादेश भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करतोय, तेही चीनची भीती घालण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण काय आहे तेही बघूया. नेमकं बांगलादेशमध्ये काय चाललंय आणि भारतीय जनता पक्षानं जेव्हापासून संपूर्ण बांगलादेशला घेरलेलं आहे, आता आजूबाजूची सगळी राज्य ही बीजेपीकडे आहेत, तेव्हापासून बांगलादेशला नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. झालंय असे की बंगालची जी निवडणूक पार पडली त्याचा निकाल 4 मेला लागला, ज्यामध्ये जवळजवळ 70% जागा हा भारतीय जनता पक्षानं जिंकल्या आणि त्यामुळे तिथं बीजेपीचं सरकार आलं. काल घोषणा झाली आणि आज मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारींनी शपथ घेतली. शुभेंदू अधिकारींची एक खासियत अशी आहे की त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच त्यांच्या एका भाषणात सांगितलं होतं की सबका साथ सबका विकास वगैरे बंगालमध्ये काही असणार नाही. बंगालमध्ये जो हमारे साथ उसका ही विकास अशी त्यांनी घोषणा दिलेली होती. त्यामुळे त्यांचं एक धोरण स्पष्ट होतं, ते म्हणजे बांगलादेशी लोक जे बंगालमध्ये अनधिकृतपणे राहत आहेत त्या सगळ्यांना पुश इन करून ढकललं जाईल. आता पुश इन म्हणजे काय थोडक्यात सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला एखाद्या देशातून आपल्या देशात जेव्हा नागरिक येतात तेव्हा त्यांचा व्हिसा संपला की ते परत जातात, पण जे अधिकृतपणे आलेले असतात त्यांचं हे झालं. जे अनधिकृतपणे घुसलेले असतात त्यांचं काय करायचं? त्यांचं तुम्ही जर समोरच्या राष्ट्राला सांगितलं की हा अनधिकृतपणे तुमचा माणूस आमच्याकडे आलेला आहे, याला परत घ्या, तर तो देश म्हणतोय की हा आमचा माणूसच नाही आहे. त्यावेळेला तुम्ही त्याला बॉर्डर जवळ नेता आणि डायरेक्ट पुश इन करून त्यांच्या बॉर्डरमध्ये ढकलून देता. अशी पोरस बॉर्डर भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या मध्ये आहे. त्यामुळे भारत अनेक वेळेला काही लोकांना पुश इन करू शकतो, पण अशी पुश इन करायची हिंमत भारतात फक्त एकाच मुख्यमंत्र्याकडे आहे, ती म्हणजे हिमंता बिस्वा शर्मा. आता दुसरा मुख्यमंत्री यामध्ये तयार होण्याच्या रेसमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत. आता बंगालमधलेच अनेक लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू ऐकले तर जेव्हा पत्रकार त्यांना विचारतात की तुमचं नाव काय, तर त्यांचं ते नाव सांगतात. दुसरा प्रश्न, तुम्ही कुठून आलात, तर ते सांगतात की आम्ही बिहारी मुस्लिम आहोत. पण ते बिहारी मुस्लिम नसतात, कारण त्यांना बिहारमध्ये कुठून आपण आलो, बिहारमधल्या आपल्या गावाचं नाव सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, त्यांना बांगला सोडून कुठलीही भाषा बोलता येत नाही, त्यांना हिंदी धड बोलता येत नाही. ते लोक कुठले बिहारी आले? ज्यांना फक्त बांगलाच भाषा बोलता येते आणि ज्यांना बिहारमधल्या किंवा झारखंडमधल्या गावाचं नाव सांगता येत नाही, ती माणसं बांगलादेशीच असतात. फक्त त्यांच्याबद्दलचा निर्णय सरकारने घेतलेला नसल्यामुळे सगळी अडचण भारत सरकारची झालेली आहे. आणि बांगलादेशला आता याचीच भीती आहे, कारण भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या अगोदरच सांगितलं की आमचा अजेंडाच असणार आहे की बांगलादेशींना परत घालवायचं. ही गोष्ट ते गेली जवळजवळ 40 वर्ष बोलत आलेले आहेत, त्यामुळे ते करणार किंवा करायचा प्रयत्न तरी करणार, याबद्दल वाद नाही. आता मुद्दा असा आहे की बांगलादेशला याची सगळ्यात जास्त भीती वाटते. बांगलादेशमध्ये नॅशनल सिटीजन पार्टी नावाचा एक पक्ष आहे, ज्यांनी बांगलादेशमध्ये सरकार बदललं. जी जेन झी रिव्हॉल्युशन झाली, या जेन झी रिव्हॉल्युशन मधले जे अतिशहाणे जे कार्यकर्ते होते, नेते झाले नंतर पुढं, त्यातला एक आता MP झालाय, खासदार झालाय बांगलादेशमध्ये. त्याचं नाव आहे नाहिद इस्लाम. हा नाहिद इस्लाम आता म्हणतोय की भारतामध्ये ज्या निवडणुका बंगालमध्ये झाल्या त्या पूर्णपणे चुकीच्या झाल्या. तिथल्या मायनॉरिटीला म्हणजे मुसलमानांना मताचा अधिकार दिला नाही, तो अधिकार काढून घेतला. त्यामुळे जे काही झालं ते चुकीच झालं. त्यामुळे ममता बॅनर्जींनी दिल्लीशी खुशाल लढावं, आमचे 17 कोटी बांगलादेशी मुस्लिम लोक तुम्हाला पाठिंबा देतील, असं स्टेटमेंट देखील या नाहिद इस्लामने दिले. आता खरं तर या माणसाचा भारताशी काहीही संबंध नाही, त्यानं भारतातल्या इलेक्शन बद्दल बोलायचाही त्याला अधिकार नाही, पण तरीही तो बोलतोय आणि एक प्रकारचा शहाणपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बांगलादेशमध्ये आणखी एक पक्ष आहे जमाते इस्लामी. हा कट्टर पाकिस्तानवादी पक्ष आहे. या जमाते इस्लामीचा एक नेता आहे, त्याचं नाव आहे नारुल हुडा. आता नारुल हुडा तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणतोय
ममता दीदींना तो म्हणतोय की तुम्ही वेगळा देशच निर्माण करा. आता तुम्ही हा जो निवडणुकीचा निकाल आहे तो मान्यच करू नका. ही निवडणूकच फेक होती. त्यामुळे तुम्ही वेगळा देश निर्माण करा. बांगलादेशचे 17 कोटी लोक तुमच्या सोबत आहेत. म्हणजे एक प्रकारे ममता दीदींना डोक्यावर घेण्याचा प्रयत्न बांगलादेशमध्ये केला जातोय आणि हा सगळा प्रयत्न का केला जातोय हे सरळ सरळ स्पष्ट आहे. बांगलादेशला एक जमीन त्यांच्या शेजारी पाहिजे, त्यांचे लोक आतमध्ये घुसवण्यासाठी, आणि ती जमीन आता बंगाल बीजेपीकडे गेल्यामुळे आता शिल्लक राहणार नाही याची भीती त्यांना वाटते आणि म्हणून हे सगळं चाललंय. आणि ममता बॅनर्जींना सपोर्ट करणारे भारतातले सुद्धा अनेक लोक जेव्हा ममता बॅनर्जींना सपोर्ट करतात तेव्हा त्यांनी या गोष्टीचा विचार करा, जी गोष्ट ममता बॅनर्जींना सपोर्ट करणारे बांगलादेशी लोक बोलतात तीच भाषा तुम्ही भारतात बसून जेव्हा बोलता तेव्हा तुम्हीच परत एकदा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, आत्मचिंतन करायला पाहिजे की नेमकं आपलं काय चुकतंय. कारण आपली आणि बांगलादेशची भाषा एकच व्हायला लागली. हे या गोष्टीचा नक्की विचार व्हायला पाहिजे. आता बांगलादेशचा आणखी एक महत्वाचा प्रॉब्लेम सध्या आहे तो म्हणजे तिस्ता नदीचं पाणी. आता भारतातून बांगलादेशमध्ये जवळजवळ 52 नद्या जातात वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या मार्गाने जातात. आसामकडून येतात, इकडून बिहार बंगालच्या साईडनं जातात. या सगळ्या नद्यांचं पाणी भारतातूनच बांगलादेशमध्ये जातं. त्यामुळे त्यांना भारतातून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं, हे ठीक आहे. त्यामुळे भारतानं काही नद्यांचं त्यांच्याबरोबर वॉटर शेअरिंग अग्रीमेंट केलं. यामध्ये गंगा वॉटर शेअरिंग अग्रीमेंट आहे, तसं त्यांना तिस्ता वॉटर शेअरिंग अग्रीमेंट पाहिजे. भारताच्या सिक्कीम मधून एक नदी निघते, ती येते भारताच्या पश्चिम बंगालच्या उत्तरेकडच्या भागामध्ये जलपैगुडी कूचबिहार वगैरे आहे तिकडे येते आणि तिथून ती नॉर्थ बांगलादेशमध्ये जाते. या नॉर्थ बांगलादेशमध्ये जर पाणी मिळायचं असेल तर या तिस्ता नदीवर अवलंबून राहावं लागतं. त्यासाठी मनमोहन सिंग सरकारनं 2011 साली एक तिस्ता वॉटर अग्रीमेंट आणलेला होता, ज्याला ममता बॅनर्जींनी विरोध केला. आता ममता बॅनर्जींनी हे अग्रीमेंट जे हाणून पाडले ते बीजेपी सत्तेत आल्यावर करायचे तर अजिबातच चान्सेस नाहीत. कारण जी गोष्ट ममतांनीच केली नाही ती बीजेपी करण्याची जवळजवळ शक्यता नाही आहे. त्यामुळे आता बांगलादेशला प्रॉब्लेम असा झालाय की त्यांना तिस्ता नदीचं पाणी पाहिजे आणि ते मिळण्याची शक्यता नाही आहे, त्यांना माहिती आहे. आणि ते म्हणतात की यासाठी आता आम्ही चीनकडे जाऊ. म्हणजे त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत खलीलुर रहमान, ते म्हणतात की आता मी चीनला जाणारच आहे, तर चीनमध्ये जाऊन मी त्यांना साकडं घालणार आहे आणि सांगणार आहे की भारत आमच्यावरती अन्याय करतोय. आता यामध्ये चीनचा तर काही संबंध नाही, चीन यामध्ये काही करू देखील शकणार नाही. पण तरीही बांगलादेशला आशा आहे की चीन हा प्रश्न सोडवेल जो कधीही सुटणार नाही. राहिला प्रश्न गंगा वॉटर ट्रीटीचा. हा जो करार आहे तो 1996च्या डिसेंबर महिन्यात केलेला होता. त्याची मुदत आता डिसेंबर 2026 ला संपणार आहे. तो 30 वर्षांचा करार होता. यामध्ये जवळजवळ 50% पाणी भारताला आणि बांगलादेशला मिळत होतं. हे देखील आता बंद होऊ शकतं, कारण आता बंगालमध्ये आणि केंद्रात दोन्हीकडे देखील बीजेपीचं सरकार आहे. या गोष्टींचा बांगलादेशवरती जबरदस्त फटका बसणार आहे, प्रभाव पडणारच आहे आणि त्यासाठी बांगलादेश चिंतेत आहे. भारतानं पाकिस्तान बरोबर जवळजवळ 60 वर्ष जुना असणारा इंडस वॉटर ट्रीटी सिंधू जल करार रद्द करून टाकलाय. तिथं मग बांगलादेश बरोबरचा तर ऑफिशियली संपणार आहे, त्यामुळे तिथं तर प्रश्नच येत नाही. याशिवाय जो पुशिनचा मुद्दा आहे, जे बांगलादेशी लोक भारतात राहत आहेत त्यांना पुशिन करावं लागतंय. कारण काय, भारतानं बांगलादेशच्या सरकारकडे काही लोकांचे अर्ज पाठवलेले आहेत की हे तुमचे बांगलादेशी अनधिकृत नागरिक आहेत आणि यांना तुम्ही परत घ्या. याच्यावरती बांगलादेशनं जवळजवळ 5 वर्षात काहीच निर्णय घेतला नाही. म्हणजे तुम्हाला जर प्रेमानं आम्ही सांगितलं तुमच्या नागरिकांना परत घ्या, तर तुम्ही 5-5 वर्ष त्या अर्जाकडे बघत सुद्धा नाही. त्यामुळे मग हिमंता शर्मा काय करतात, डायरेक्ट घालवून देतात. मागच्या जवळजवळ 7 ते 8 महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 पासून जानेवारी 2026 पर्यंत 2479 बांगलादेशींना आसाम मधून त्यांनी पुशिन करून घालवून दिले. त्यामुळे बांगलादेशची चिंता आहे ती खरी आहे, सत्य आहे आणि त्यांनी चिंता केलीच पाहिजे. कारण भारत आता पहिल्यांदा बांगलादेशींच्या प्रश्नाकडे सिरियसली बघायला लागलाय आणि शुवेंदू अधिकारी जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत त्यामुळे बांगलादेशची चिंता डेफिनेटली वाढणार आहे. दुसरी एक गोष्ट महत्वाची झालेली आहे ती म्हणजे आता बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये जवळजवळ 4000 किलोमीटरची बॉर्डर आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 400 किलोमीटरचं फेन्सिंग झालेलं नाही. ते ममता बॅनर्जींनी न केल्यामुळे झालेलं नव्हतं. आता ते फेन्सिंग कंप्लीट होण्याची शक्यता जवळजवळ मोठ्या प्रमाणावरती तरी होईल. आता उरली गोष्ट काय, तर या बॉर्डरवरती सगळ्या बाजूंनी आता बीजेपीची राज्य आहेत. एका बाजूला पश्चिम बंगाल, वरच्या बाजूला मेघालय, आसाम, दुसऱ्या बाजूला त्रिपुरा, मिझोराम वगैरे ही सगळी राज्य आता बीजेपीकडे आहेत. त्यामुळे कुठल्याही राज्यातून आता बांगलादेशींना घुसता येणार नाही आणि ही चिंता बांगलादेशींना असणार आहे. फक्त घुसता येणार नाही ही चिंता असणार नाहीये, तर जे घुसलेले आहेत त्यांना देखील परत पाठवलं जाईल. अर्थात ही आपली अपेक्षा असली तरी बीजेपी सरकारनं जे आता तिथं नवीन आलंय त्यांनी ही अपेक्षा पूर्ण करावी. कारण भारतातले जे खरे भारतीय मुस्लिम आहेत त्यांच्या हक्कावरती या बांगलादेशी मुस्लिमांच्यामुळे गदा येते. याशिवाय भारताचे जे नागरिक आहेत, जे भारतीय आहेत,
त्यांच्यापेक्षा हे बांगलादेशी मुस्लिम वर चढ ठरवू शकतात, जी गोष्ट आपण कदापिही मान्य करणार नाही. त्यामुळं ही गोष्ट लवकरात लवकर व्हावी आणि जे काही लाखो बांगलादेशी भारतात घुसलेले आहेत त्यांना लवकरात लवकर पुश इन करून त्यांच्या देशात फेकून द्यावं, हीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आणि बांगलादेशच्या या चिंतेबद्दल काय वाटतं तेही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.